आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अक्का, या वर्षी तुझ्यापासून राखी बांधायला सुरुवात करूया आपण। पहिला नंबर तुझा। दरवर्षी तर पहिल्यांदा मी बांधणार म्हणून भांडत असतेस, आता काय झालं? अक्का, माझी संधी गेली। दादाचा हात बघ, त्याला आधीच कितीतरी बहिणी मिळालेत। हा, अजून बऱ्याच बाकी आहेत। नशीबवान आहात तुम्ही, तुम्हाला सूर्यासारखा भाऊ मिळाला। बरं, तुम्ही चौघी जणी रक्षाबंधन करून घ्या, मग सूर्याच्या नवीन बहिणी त्याला राखी बांधतील। सोन्याचा बंद हा मायेचा रेशमी नात्यांचा सण आला। मनगटात जोर त्याच्या हिमतीनं भारी मायेचा हात असा वाह राजू, मारेत की राख्या कुठून आणल्या? आणल्या नाहीत, भागूने आमच्या लाडक्या दादासाठी घरीच बनवल्यात। भागू ना, भाऊ कधी दिसली नाही बनवताना। दादा, तसं सांगून बनवलं असतं तर सरप्राईज राहिलं असतं का? भागे, या जगात भारी राखीसाठी ना तुझं लय आभार। दादा, लहान बहिणीचा आभार नसतात मानायचे, तिच्या हातून गोड खायचं असतं। हे घे। अरे हल्ली करतो। बर, आता या बहिणींच्या राख्या बांधून घेतो। काय चाललंय इथं? हा, अरे वा 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 वा, इथं तर रक्षाबंधनाचा जंगी कार्यक्रम सुरू आहे। चांगलंय चांगलंय चांगलंय, चालू दे चालू दे। पाहिलं का छत्री? अरे प्रेम कसं असं उतू जातंय जणू। आम्हाला कळना झालंय हे प्रेम असं अचानक एका भावाकडनं दुसऱ्या भावाकडे ट्रान्सफर कसं काय झालं बा? अरे मंदाकिनी बाई, नाही लांबची गोष्ट नाही हो, मागच्याच वर्षी तुमच्या नवऱ्याला पोलीस धरून घेऊन गेले होते, आठवतं का? 4 दिवस लॉकअप मध्ये टाकला होता तुमच्यासाठी आमच्या एका शब्दावर त्याला बाहेर काढला। मानेबाई कुठे? मानेबाई रेणुका माने, यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले होते, आम्ही जगवले यांना। तुमचा नवरा गेल्यावर तुमच्या मुलांचा आधार झालो आम्ही, विसरला का? आणि कुठे गेले त्या दिसल्या तुम्ही चौघी? तुमच्यापैकी प्रत्येकीचं बाळणपण आमच्या सांगण्यावरनं शहरातल्या लय मोठ्या महागड्या हॉस्पिटलात आम्ही केलं होतं, आठवतं का? आणि सगळा खर्च बी भागवला होता कोणी? आम्ही। आणि जरा का आमची वेळ बदलली तर लगे प्रेम ट्रान्सफर।
येच का हा येच का तुमचं ते दिलं घेतलं तरच तू जाणार प्रेम? आजपर्यंत इथल्या प्रत्येक बाईच्या पाठीशी आम्ही भावासारखे उभे राहिलो आणि आज तुम्ही त्याला राखी बांधताय ज्यानं तुमच्या अडचणीत तुम्हाला कधी विचारलंच नाही. काय रेणुकाबाई, कुठं होता आज सूर्या जेव्हा तुमच्या पोरांसाठी पैसे भरायचे होते शाळेत? काय मंदाकिनी बाई, आला होता का सूर्या रात्री पोलीस स्टेशनात तुमच्या नवऱ्याला सोडवायला? आजपर्यंत या गावातल्या प्रत्येक बाईच्या मागे आम्ही मोठ्या भावासारखे उभे राहिलो आणि त्याची जाणीव ठेवायची सोडून तुम्ही आमचाच विश्वासघात करताय. डॅडी, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय ना ते सगळं आठवतंय मला. पण कुठून दुर्बुद्ध्या सुचली आणि बंगल्यावर यायचं नाही असं ठरवलं बघा मी. पण माझं चुकलंच. आज मी तुम्हालाच राखी बांधणार. मी बी तुम्हालाच राखी बांधणार. अहो, काय बोलताय तुम्ही हे? मागच्या काही दिवसात ह्यांनी काय केलं हे विसरलात का तुम्ही? समाजसेविका बाई, ज्याचं त्याला ठरवू दे की. तू जा. हा मानतोय डॅडीनच मिळायला पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या सर्व बायांनाही वाटतं. होय ना बायांना? आपण डॅडीनच राखी बांधायची. डॅडी, अहो तुम्ही एवढं मोठं काम केलंय की तुमची बरोबरी कुणी करू शकत नाही. नुसतं नाव सूर्या ठेवून तुमच्यासारखं तेज येणार आहे का? हे घ्या डॅडी आणि मला माफ करा. अहो मी विसरलीच होती की तुम्ही माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवलं ते. पण ते जेव्हा घरी आलं ना तेव्हा मला खरं कळलं की तुमच्या काळ्या धंद्यामुळेच माझ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं होतं ते. बाळापणासाठी पैसे दिले होते की आणि त्याच्या बदल्यावर ह्यांनी यांच्या जमिनी दिलेल्या होत्या त्या तुम्ही नावावर केल्या आणि त्याची कागदपत्र सुद्धा दिली नाहीत. पोराची फी भरली तुम्ही, पण त्या बदल्यात मला घरात तुम्ही राबवलं 3 वर्ष, ते पण फुकट. हे नाही तुम्ही सांगितलं. माझ्या पोरीच्या लग्नाला तुम्ही पैसे दिले पण त्यातले 2000 द्यायचे राहिलेत म्हणून माझे दागिनेच नाहीत तुमच्याकडे. कुठला भाऊ असा वागतो का? डॅडी, मदत करायची आणि एखाद्याला उपकाराखाली दाबून ठेवायचं हे गणित तुमच्या या बहिणींना कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? पण सगळ्यांना कळाले ते. मदत केल्याचं नाटक करायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, असं कुठं भाव असतोय डॅडी?